नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सादर करीत आहोत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। नाशिकच्या जागेसाठी भुजबळ यांनी माघार घेतली असेल तर त्यांचे स्वागत आहे। याच्याबरोबर जर मोदींना 400 पार करून पंतप्रधान करायचं असेल आणि महाराष्ट्रामध्ये 45+ खासदार निवडून आणायचे असतील तर एकमेकांच्या जागेवर आग्रह धरण्यापेक्षा जिथे ज्याला गरज आहे तिथे त्यांनी समोरच्याला मदत करावी। जसं रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांच्यासाठी आम्ही सर्वजण शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते आमदार खासदार एकत्र येऊन त्यांच्या पाठीशी उभे आहोत, त्याचप्रमाणे जिथे जिथे आम्हाला गरज आहे तिथे दोन्ही मित्र पक्षांनी आम्हाला सहकार्य करावे व पाठिंबा द्यावा असे आवाहन भरत गोगावले केले। आता मी अजून काय ऐकलेलं नाही, पाहिलेलं नाही, परंतु आपण सांगताय म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य खरं असणार आहे। तर आम्ही अभिनंदन करतो भुजबळ साहेबांचं। जर महायुतीमध्ये पंतप्रधान मोदी साहेब करायचे असतील परत आणि 45 पार करायचं असेल तर असं एकमेकांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि ते जर त्यांनी समजून घेतलं असेल तर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो। पण सर त्यांनी असं देखील सांगितलं की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी मला लढवायला सांगितली होती, तरी देखील ही जागा काय ती डिक्लेअर मला झाली नाही, म्हणून मी एक प्रकारे नाराज व्यक्त करत त्यांनी माघार घेतली। ते आता त्याच्याबद्दल आम्ही काय सांगू शकत नाही आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये काय असेल ते वेगळं असू शकतं, परंतु महायुतीचा जो काय तिढा काही ठिकाणी थोडा थोडा होता तो आता सुटत आलेला आहे आणि ही जागा बरेच दिवस खोळंबली होती की काय करणार, कोणाला जाणार, कसं होणार, काय होणार, अनेक उलटसुलट चर्चा आणि त्या अनुषंगाने जर स्वतःहून जर भुजबळ साहेबांनी सांगितलं असेल तर मग त्यांचं स्वागत। याचा अर्थ असा समजावा का की ही जागा आता धनुष्यबाणाला मिळणार हे समजावं? ही जागा आमची सिटिंग खासदार म्हणून शिवसेनेचीच होती हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याप्रमाणे ती आम्हाला मिळावी आणि आमचा तिथे कॅन्डिडेट असावा हे आम्हाला वाटतं। तर याच्यानंतर आता ठाण्याची जागाची देखील अजूनही निर्णय झाला नाही आहे, आपण मुख्यमंत्र्यांना भेटून आलेले आहात, काही अजून काही झालं? ठाण्याच्या जागेचा पण या 2 दिवसामध्ये तिढा सुटणार आहे, अडचणीचं काय नाही आहे। लक्षात आलं का? जर आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं असेल, 400 पार करायचं असेल, इथं 45 पार करायचं असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या एकमेकांनी समजून चालायला पाहिजे आणि त्याप्रमाणे जर चाललो तर आपण 45 पार करायला काय अडचण लागणार नाही। आणि बोरस्ते असा वाद तिकडे दिसतोय, कुठेतरी भाजपचा देखील सर्वे होता, त्यामुळे अशा प्रकारची नाराजी देखील समोर आली होती, त्यामुळे गोडसे का बोरस्ते असा एक प्रश्न तिथे उद्भवला। ते आता मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील आणि जो निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावत असेल, त्यामध्ये काय अडचणीची बाब नाही आहे। ठाण्यात देखील भाजप सोडायला तयार नाही आहे, एकीकडे भाजप बोलते की आम्हाला ही सीट लढवायची आहे, असं काय नसतं। जर तुम्ही पाहिलं तर रत्नागिरीची पण आम्ही सोडायला तयार नव्हतो, परंतु वरून आदेश आले, आमच्या किरण भैया असेल, उदय सामंत असेल, त्याने आजपासून त्यांचे उमेदवारी अर्ज बनवून प्रचाराला पण लागले, असं काही नाही आहे। तर त्याप्रमाणे उद्या इथली सीट जर डिक्लेअर आमची झाली तर ते सगळे हातात घालून काम करतील, नाही तर मग 400 पार आणि 45 पार कसे करणार तुम्ही, हा मुद्दा आहे। जर त्यांच्या सीटला जर आम्ही 4 पावलं मागं सरकून जर पाठिंबा देतोय, उमेदवारी अर्ज भरायला जो प्रचाराला उतरतोय, मग त्याने आमच्या एखादी सीट जर असं असेल तर त्याच ताकदीने त्याच पद्धतीने त्यांनी चालावं असं आम्हाला वाटतं। माहिती म्हणून नाशिकमध्ये भुजबळ त्या पद्धतीने काम करतील का? करावंच लागेल, कारण त्यांच्या पण सीट आता आमच्या इथं तटकरे साहेबांची सीट आहे, आम्ही पण ते करतोय ना काम, एक पाऊल पुढे टाकून आम्ही काम करतोय। मग ज्या ठिकाणी ज्यांचे उमेदवार आहेत, आता सुनेत्राताई पवार तिथं आम्ही परवा गेलो होतो प्रचाराला, त्यानंतर आढळराव पाटील आम्ही प्रचाराला गेलो होतो, म्हणजे जिथे त्यांना आवश्यकता आमच्या तिथं आम्ही जातोय, आम्हाला जिथं येते तर त्याने यावं, त्याच्यामध्ये 45 पार आपण करू शकतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जून 20 रोजी महंत गोपालदास यांच्या जन्मदिवसाच्या निमंत्रणासाठी महंत महेंद्रदास यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांनी 20 जूनला अयोध्येला येणार असल्याचे आश्वासन महंत महेंद्रदास यांना दिले आहे। मुंबई में हूँ और महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से मेरी मुलाकात हुई है, एकनाथ शिंदे जी से, और अयोध्या में राम जन्मभूमि तीर्थ ट्रस्ट के अध्यक्ष परम पूज्य स्वामी नृत्य गोपाल दास जी महाराज का जन्म महोत्सव मनाया जा रहा है, जिस जन्म महोत्सव में बहुत बड़ा पूरे देश के लोग संत महात्मा आने वाले हैं। उस संत सम्मेलन में माननीय मुख्यमंत्री जी को आमंत्रित करने के लिए आज हम आए थे और माननीय मुख्यमंत्री जी ने आश्वासन दिया है कि वो अयोध्या में होने वाले परम पूज्य स्वामी नृत्य गोपाल दास जी के 86वें जन्म महोत्सव में शामिल होने के लिए अयोध्या
20 जून को पहुंचेंगे। कार सेवक का कितना महत्व है इसमें, इस तरह से देखा जाएगा? कार सेवकों का तो बहुत ही महत्व है। कार सेवकों के बदौलत ही तो आज राम मंदिर अयोध्या में बना हुआ और प्राण प्रतिष्ठा आप लोग देख सके। धन्यवाद। माहेश्वरी यांना शिवसेना मुंबई सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे, त्यामुळे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा उमेदवार राहुल शेवाळे यांना मदत मिळणार आहे। उबाठामध्ये पाहिजे तसा सन्मान मिळाला नाही, त्यासाठी फार वाट पाहिली, चर्चा केली तरी देखील योग्य सन्मान मिळाला नाही, म्हणून इलेक्शनच्या वेळी शिवसेनेत आज प्रवेश केल्याची माहेश्वरी यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली। पिछले 7 साल से शिंदे गट में उद्धव गट में मेहनत कर रहा हूँ। काफ़ी कार्य करे। उद्धव गट का ट्रॉम्बे चितकेम जहाँ पे नामो निशान नहीं था वहाँ पे नाम बनाया है उद्धव गट का, लेकिन जो सम्मान और जो रिस्पेक्ट और जो प्यार मिलना चाहिए था वो कभी मिला नहीं। इस वजह से हमको राहुल शेवाळे साहब ने बुलाया था। राहुल शेवाळे साहब ने प्यार भी दिया और सम्मान भी दिया। मुझे मेन बॉडी का मुंबई का उप सचिव का पोस्ट दिया है और मुझे आगे भी काफ़ी वादे किए हैं जो मुझे राहुल शेवाळे साहब निभाएंगे मेरे साथ में। हमारा समर्थन उनके साथ रहेगा। हमारी पूरी टीम है, हमारी जन सेवा की टीम भी उनके साथ पूरे काम करेगी और इस इलेक्शन में उनके साथ सहयोग में हम काम करेंगे। तो चुनाव के पहले ही निर्णय क्यों लिया आपने, इससे पहले क्यों नहीं लिया सर? इंतज़ार था कि शायद सम्मान मिलेगा उद्धव गट से, लेकिन नहीं मिल पाया। आज भी मेरी सुबह मीटिंग हुई अनिल पाटनकर साहब से और भाऊ पुरगांवकर से, लेकिन कुछ दिखा नहीं, दूरदृष्टि कहीं दिख नहीं रही थी। तो मैंने बोला कि फैसला लेना ज़रूरी इलेक्शन का टाइम है। किस तरह से आपका काम रहेगा? ऐसा है कि चित्तौड़गढ़ में हर विभाग में हमारा काम है, हर क्षेत्र में हमारा काम है। हम खाड़ी का एरिया है और पिछड़ा हुआ एरिया है, तो प्रेम भाव से हमारा काम चल रहा है। वहाँ पे हमारी एक संस्था है जन सेवा ईश्वर सेवा, उसके माध्यम से वहाँ हम काम कर रहे हैं। हमारी पूरी एक टीम है, हमारे साथ में करीबन 45 एनसीपी के भी कार्यकर्ता और पदाधिकारी शामिल है, कुछ कांग्रेस के भी पदाधिकारी हमारे साथ शामिल है, जो बहुत जल्दी हम शिंदे गट में शामिल करेंगे। तो पोस्ट क्या दिया आपको आज? मुंबई का उप सचिव। धन्यवाद। रसिका हो नमस्कार, मी मनाली देव। ठाणं म्हणजे माझं सर्वस्व। ठाण्यातच माझा जन्म, माझं शिक्षणही ठाण्यातलं। मी कथ्थक नृत्याचं शिक्षण घेतलं ते माझ्या गुरु डॉक्टर सोमंजिरी देव यांच्याकडनं, त्या ठाण्यातल्या। पुढे लग्न झालं पंडित मुकुंदराज देव यांच्याशी, ते ठाण्यातले। मी घडले ठाण्यात, वाढले ठाण्यात आणि अजूनही घडतेच आहे। अशा ठाण्याविषयी किती बोलू आणि किती नको असं खरं तर आहे। आज कथ्थकचे प्रोग्राम करण्यासाठी मी विदेशात जात असते
तरी गेले तरी आठवण असते ती ठाण्याची आणि कधी परत येते याची ओढ लागलेली असते. तर अशी मी ठाणेकर, आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.